नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता चौथी मराठी पुस्तकाचा धडा 23 माझा अनुभव 2 हा बघणार आहोत। आता या चित्रात तुम्हाला दिसत आहे की एका मुलाची आई झोपली आहे आणि तो मुलगा आईच्या डोक्यावर पट्ट्या ठेवतोय आणि दुसऱ्या चित्रात दिसतंय की तुम्हाला की आई उठून बसली आहे आणि मुलाच्या हातात चहाचा कप आहे आणि बाबा विचारपूस करत आहेत। आता नक्की काय झालं आहे ते आपण बघूया। त्याआधी मी सांगते की आपल्या घरामध्ये एखादा माणूस आजारी असेल तर आपण काय करतो, त्यांना योग्य वेळी डॉक्टरांकडे नेतो, त्यांची काळजी घेतो आणि त्यांना काय हवं नको ते बघतो आणि असं केल्यानंतर तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती लवकरात लवकर बरी होते। मगाशी मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला चंदन, सुमा आणि रेहानाचा, त्याप्रमाणेच हाच सुद्धा एक धडा आहे। मी वाचते, तुम्ही लक्ष द्यायचं आहे। शाळा सुटली, मी घरी आलो, इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली। यावेळी ती अशी कधीच झोपत नाही। मी आईजवळ गेलो, आई तुला बरं वाटत नाही का असे विचारत मी तिच्या शेजारी बसलो। आईच्या अंगाला हात लावून पाहिला। आईला खूप ताप आला होता, तिचे अंग तापाने फणफणत होते। आता शाळा सुटली आहे आणि शाळा सुटलीनंतर आपण म्हणतो की चला आता शाळा सुटली नंतर घरी जाऊ, मस्त आईच्या हातचं जेवू, दप्तर आपलं बॅग इकडे तिकडे फेकली की आई आपल्याला खायला देणार आणि मस्त कपडे इकडे तिकडे टाकून मस्त आपण खायचं आणि मस्त टी व्ही बघत बसायचं। पण जेव्हा तो घरी आला आणि बघितलं तर आई झोपलेली, थोडं त्याला तो घाबरला। आई यावेळी कधी झोपत नाही, आई का बरं झोपली असावी, यावेळी ती कधीच झोपत नाही। म्हणून मी आईजवळ गेलो आणि आईला विचारलं, आई तुला बरं वाटत नाही का असे विचारत मी आईच्या शेजारी बसलो आणि आईच्या अंगाला हात लावून पाहिला तर आईला खूप ताप आला होता, तिचे अंग तापाने फणफणत होते। अंग तापाने फणफणणे याचा अर्थ आहे की खूप ताप येणे। आता खूप ताप आला, तो विचार करत राहिला काय करावं। मग त्याच्या पटकन लक्षात आलं, त्याने एका वाटीमध्ये थंड पाणी घेतलं। ते बघा, मी लगेच थंड पाणी घेतले, स्वच्छ रुमाल घेतला, तो थंड पाण्यात बुडवला। मी आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवू लागलो। काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला। मी डॉक्टरांकडे गेलो, त्यांना घरी घेऊन आलो। डॉक्टरांनी आईला तपासले। आता असं असतं की जेव्हा डॉक्टरांना आणायला वेळ असतो तोपर्यंत घरचं औषध करणे खूप गरजेचं असतं। म्हणून त्याने काय केलं, एका बाऊलमध्ये पाणी घेतलं, त्याच्यात थंड पाणी टाकलं आणि थोडंसं मीठ टाकायचं असतं, जेणेकरून जो ताप आहे ना तो ताप त्या मिठाचं पाण्याच्या घड्या जो आहे तो ताप शोषून घेतो, म्हणजे खेचून घेतो, म्हणजे ताप तो कमी होतो। म्हणून त्याने थंड पाण्यात तो रुमाल बुडवला आणि आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवल्या आणि थोड्याने बघितलं की आईचा ताप कमी झाला आहे आणि आईचा ताप कमी झाला। त्याने लगेच डॉक्टरांकडे गेला आणि त्याने सांगितलं की माझ्या आईला ताप आलेला आहे, तेव्हा तुम्ही माझ्या आईला तपासायला घरी या। आणि म्हणून तो आपल्या आईसाठी डॉक्टरांना घेऊन आला। डॉक्टरांनी तपासले, औषधं लिहून दिली। मी आईला चहा करून दिला। बघा, आपल्याला म्हणजे आता तुम्ही चौथीत आहात, तुम्हाला चहा तर करता आलाच पाहिजे। आधी समजा तुमच्या आईला बरं नसेल, कधी वडिलांना बरं नसेल, समजा घरात कोणी नसेल, त्यावेळी तुमच्या बहिणीला बरं नसेल, तर अशावेळी
काळजी घेणारं कोणी नसतं, तेव्हा तुम्हाला काळजी घेता आली पाहिजे. ताप आला तर काय करावं किंवा सर्दी झाल्यावर काय हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तुम्ही 4थीत आहात, आता पुढच्या वर्षी तुम्ही 5वीत जाणार आहात, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तर माहितीच पाहिजेत. आणि मग त्याने डॉक्टरांनी औषधं लिहून दिली. मी चहा करून आईला दिला आणि थोड्या वेळानं आईला झोप लागली. आता आई झोप लागली तर बघितलं तर घरात आता सगळा पसारा होता. म्हणून मी काय केलं, म्हणजे त्या मुलाने काय केलं, सगळं आवरलं. घर आवरणे याचा अर्थ की जे सामान जिकडे आहे तिकडे ठेवणे. आता त्याने काय केलं, दप्तर इकडे फेकलं, शाळेचे कपडे दुसऱ्या बाजूला फेकले, शाळेचे बूट एके ठिकाणी फेकले. त्याला माहिती आहे आई सगळं उचलणार आहे. पण आता बघितलं त्याने की आईच झोपले तर कोण स्वच्छ करणार, म्हणून त्यानेच स्वतःचं सगळं घर स्वच्छ केलं. बॅग एके ठिकाणी ठेवली, कपडे व्यवस्थित लावले आणि पूर्ण घराचा कचरा काढला, सगळं स्वच्छ करून ठेवलं. त्यानंतर पुढे वाचूया. तेवढ्यात बाबा आले, कारण जवळ सगळं आवरता संध्याकाळ झाली. त्याचे बाबा आले. त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे आणली, आईला दिली. आता आईला थोडे बरे वाटू लागले. आई उठून बसली. बाबा म्हणाले, उठू नकोस, आराम कर, जेवणाचं मी बघतो. आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. बघा, आता समजा आईला बरं नाही आणि बाबांनी काय सांगितलं, आराम कर, उठू नकोस, जेवणाचं मी. त्यामुळे आईच्या चेहरा आनंद झाला. अरेच वा, आता बाबांच्या हातचं मला जेवायला मिळणार. कदाचित या वाक्याने आईच्या चेहऱ्यावर आनंद आला की चला आज मला आयतं जेवण मिळणार. म्हणजे आयतं याने रेडीमेड. म्हणजे समजा तुमची आई बरी नसेल आणि तुमच्या आईला जेवण करायचं नसतं, तर त्यावेळी बाबांनी समजा कधी खिचडी लावली तर आईला आनंद होईल ना की चला आज मला काम करायला नको. मुलाने माझ्या घरची साफसफाई केली आणि माझ्या नवऱ्याने म्हणजे मुलाच्या वडिलांनी आज मला खिचडी बनवून दिली, त्यामुळे आईला खूप आनंद होतो आणि तेव्हाच आईचा आजार बरा होतो. आई मनात म्हणत असेल की अरे रोज मला असं करायला पाहिजे, म्हणजे रोज आजारी पडली तर रोज मला आयतं जेवण. पण तसं नसतं. ताप हा 1 दिवसाचाच असतो. कारण आईला पण बरं वाटत नाही की आपण झोपायचं आणि आपल्या नवऱ्याने काम करायचं, कारण तो बाहेरून कामावरून येतो आणि तो परत काम करणं हे आईला पटत नसतं. पण तब्येत बरी नसते, त्याच्यासाठी ती म्हणते ठीक आहे 1 दिवसासाठी चालेल. आणि मग आईचा आनंदी चेहऱ्यापासून पाहून आम्हालाही आनंद झाला. म्हणजे आनंद केव्हा झाला आईच्या चेहऱ्यावर, जेव्हा तिला बरं वाटलं, ताप कमी झाला, कारण औषध घेतल्यावर तिला थोडासा ताप उतरला. आणि बाबा जेवण करून देत आहेत, बाबा जेवणाचं बघत आहेत, त्यामुळे तिला अजून आनंद झाला. आणि आईचा चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला. आता इकडे लिहिलं आहे चेहऱ्यावर समाधान दिसले. समाधान म्हणजे बरे वाटणे, की आज मला आयतं जेवण मिळणार आहे हे बघून तिला खूप आनंद झाला. म्हणजे याचा अर्थ की आपण आजारी माणसाची सेवा केली, त्याची विचारपूस केली, त्याचा वेळोवेळी औषध दिलं, तर यातूनच तो आजारी माणूस लवकर बरा होतो. औषध न घेता देखील तो बरा होतो, कारण त्या माणसाची काळजी करणारे इतर लोक असतात. जर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा आजार बरा होत नाही. म्हणून आजारी माणसाची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही लक्ष द्यायचं. तुमच्या आईला बरं नसेल किंवा तुमच्या भावाला, बहिणीला, तर तुम्ही काळजी, कारण तुमची काळजी आई घेते, त्यामुळे आईची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे. तेव्हा नीट लक्ष द्या आणि यापुढे सांगितल्याप्रमाणे पुस्तकात दिलं आहे तसं करण्याचा प्रयत्न करा. पुस्तक आपल्याला नुसतं वाचायचं, प्रश्न उत्तर द्यायची असं याच्यासाठी नसतं. काही गोष्टी आपण
त्या गोष्टींचा व्यवहारात वापर करायचा असतो. हे पुस्तक वाचलं चला प्रश्न लिहिली झालं असं नाही. ह्याच्यात जसं सांगितलं आहे की आईची सेवा करा, त्याप्रमाणे आपण तसं वागलं पाहिजे. तर तुमचा धडा शिकण्याचा, टीचरचा ऐकण्याचा अर्थ आहे, नाही तर काही अर्थ नाही. ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा. थँक्यू.